कांदा 2000च्या आत तर शेजारच्या देशांमध्ये कांद्याच्या दरात वाढ. केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशासह राज्यभरातील कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये सातत्याने दरात घसरण सुरू आहे. तर दुसरीकडे शेजारील देशांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या निर्णयामुळे शेजारील देशांमध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या परिसरातील देश हे कांद्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. मात्र एकीकडे भारताचा कांदा निर्यात बंदीमुळे सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे, तर दुसरीकडे नेपाळ, श्रीलंका, मालदीव, बांगलादेशमध्ये कांदा दर वाढ होत आहे. तर भारतामध्ये कांद्याचे दर अर्ध्यावर आले आहे. गेल्या 15 दिवसात नेपाळमध्येही कांदा दर वाढ झाली आहे. 10 दिवसांपूर्वी नेपाळमध्ये 100 रुपये प्रति किलोचे वर दर आहे. मोदी सरकारने जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. का आज रोजी कांद्याचे भाव 4000 वरून 2000च्या आत आले सगळे. तर काही भागातच पाऊस पडला आणि पूर्णपणे भारतातली निर्यात बंदी केली. शेतकऱ्याचे 100% कंबर मोडले, कारण सगळ्यांना नुकसान होऊ राहिलं आणि एकाच भागात नुकसान झालं, सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा तोटा होऊ राहिला. हे मोदी सरकारचं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जर टमाटे आणि कांद्याचीच मार्केट जर कमी करताय तर शेतकऱ्यासाठी तुम्ही कोणते भाव कमी करताय? पेट्रोल आणि डिझेल 50% देत आहे का? मग शेतकऱ्यांना उतरायचं कसं? प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला, व्हॅट लावला, तो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट खरेदी करायची तर ते व्हॅट टॅक्स त्याला ते भरावंच लागतं आणि शेतीमालाचे बाजार कमी, मग शेतकरी जगल कसा? आता पूर्णपणे मेल्यासारखं आहे ना. तर त्याला सांगा ना, इन्कम काय होऊ राहिला आणि ह्या वातावरणामध्ये ॲव्हरेज कमी असून भाव कमी, मग त्याने पोट भरायचं कसं आणि पूर्ण कुटुंबाची व्यवस्था करायची?